उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि अजित पवार आज सगळ्या बंडखोरांना बोलवून एकेकाला उमेदवारी अर्ज पाठीमागे घ्यायला सांगतायत. असेच बंडखोर माजी नगरसेवक आपल्या सोबत आहेत. तुम्ही बंड पुकारलं होतं, उमेदवारी अर्ज भरला होता, अजित पवारांनी तुम्हाला भेटायला बोलवलं. दादानी मला आज भेटायला बोलवलं होतं. मी दादाशी बोलणं केली. दादा म्हणले तुझा विचार करणार मी. मुस्लिम समाजावर अन्याय झाला बुपडीमध्ये, नाही का, तिकीट नाही भेटली होती. मी दादाला समजवलं. दादानी म्हणले तुझा विचार पुढं करेल मी, तू माघार घ्या. काय आश्वासन दिले अजित पवारांनी तुम्हाला आता बंड थंड करण्यासाठी? पुढं कमिटी काय मला कुठंतरी ॲडजस्ट करणार दादा. अच्छा, तुम्ही आता उमेदवारी अर्ज पाठीमागे घ्यायला निघालाय. पाठीमागाने घ्यायला दादा शब्द पाडू शकत नाही का, पाडू शकत नाही मी. गेले 27 वर्षांनी मी काम करतोय दादाचा. दादा माझ्यावर लई प्रेम आहे दादाचा. मला करीमलाला म्हणून जे दादा ओळखत नाही का मला, ते माझ्या वेगळा हिशोब आहे दादा सांगत. मी पार्टी वेगळी झाली तर पण मी दादा सांगत गेलो नाही का. माझ्या दादा म्हणले तू आता माघार घे करीम, आपलं काम कर फक्त. तुम्ही दादांच्या शब्दासाठी पाठीमागे घेताय आता, कारण का तुमच्या डोळ्यात अश्रू दिसतंय, तुम्ही थोडेसे भावनिक दिसताय. नाही नाही, दादासाठी काय पण करू शकतो आपण, नाही का. दादांनी सांगितल्यानंतर काय माघार घ्यायचं शोक माझं काय होणार नाही. मी माघार घेतो, पण दादाला सांगितलं मला, दादा नाही 27 मेरे को करीब नहीं गया, नहीं मिला मेरे को जो मिलना मांगता था. जो मी इसके पहले भी 2 बार फॉर्म भर के भी मुझे वापस माघार लेने लगा है. पाठीमागे घ्यायला झाला तुम्ही फॉर्म. पार्टी मागे हे सगळं बंड जे आहे ते थंड करण्यासाठी अजित पवारांकडून प्रयत्न केले जात आहेत. अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानी आपण आहे आणि आपण पाठवही सगळ्या बंडखोरांना अजित पवारांनी बोलवलेलं आहे. त्यामुळे गर्दी देखील या सगळ्या परिसरामध्ये वाढलेली आहे. नेमकं आता आज 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज किती मागे घेतले जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रा सह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.